आपण फक्त महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत। त्यात कोरोना लसीकरणाचा वेगही मंदावलाय। अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे कोरोना लसीकरण केंद्र वारंवार खरं तर बंद ठेवावं लागतंय। कल्याण, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद यासह अनेक ठिकाणी राज्यात लसीकरण केंद्र चक्क बंद आहेत। त्यामुळे कोरोना लस घेण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक नागरिक हैराण झालेत। कोरोना विरोधात लढा देण्यासाठी राज्यात लसीकरण हे मुख्य आणि महत्त्वाचं हत्यार आहे। मात्र अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया मंदावली असल्याचं चित्र आहे। अशात आता येत्या काही महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। त्यामुळे आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे। आणि लस ही सर्वात मोठं शस्त्र मानलं जातं। मात्र ती लसच लोकांपर्यंत पोहोचत नसल्यानं नाराज आहे। काय नेमकं लोकांचं म्हणणं आहे, सरकारपर्यंत त्यांना नेमकं काय पोहोचवायचं हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला जाऊया पुण्याला, कारण पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खरं तर ही समस्या जाणवते। पुण्यामध्ये गेले 3 दिवस लसीकरण जवळजवळ बंद आहे। कोवॅक्सिनचे काही डोस फक्त उपलब्ध आहे। प्रामुख्याने दिली जाणारी कोविशिल्ड मात्र कुठेच उपलब्ध नाही। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते आहे, कारण वारंवार खोळंबा होताना दिसते। काही 2 दिवस लस उपलब्ध असते आणि त्याच्या पुढचे 4 दिवस आपण बघतो लसच उपलब्ध नसते। त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। लोक नाराजी थेट आता उघडपणे व्यक्त करतात। अमोल धर्माधिकारी आपल्याबरोबर। अमोल, काय नेमकं सांगाल, कशा प्रकारे लोकांमध्ये ही नाराजी आहे आणि खास करून जे दुसरे डोस घेणार आहेत त्या डोस घेणाऱ्यांमध्ये तर खूपच चिंतेचं वातावरण आहे। मनुश्री, हाच मुळात प्रश्न आहे की पुणे शहरामध्ये सुरुवातीपासून कोरोनाची परिस्थिती ही गंभीर अवस्थेमध्ये होती। काहीशी आता ती आटोक्यात आलेली आहे। मात्र लसीकरणाचा वेग हा पुन्हा एकदा मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुणे शहरात सातत्याने लसीकरणामध्ये खंड पडताना पाहायला मिळते। पहिल्या आठवड्यातून एकदा लसीकरण बंद असायचं, मात्र आता आठवड्यातून जवळपास 3 वेळा लसीकरण हे बंद ठेवलं जाते। त्याचं कारण आहे की कोविशिल्ड लसीचा पुरेसा साठा पुणे शहराला उपलब्ध होत नाही आहे। पुणे जिल्ह्याची परिस्थिती आपण बघितली तर ग्रामीण भागामध्ये काही अंशी कोविशिल्ड लसीचं लसीकरण हे सुरू आहे। कोवॅक्सिन देखील सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये देखील सुरू आहे। मात्र पुणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून लसीकरण हे बंद ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ज्यांचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी आलेला आहे त्यांना मात्र अजूनही वेटिंगवर थांबावं लागतं। मी आत्ता पुण्यातील एका लसीकरण केंद्रावरती आलेला आहे आणि इथं आपण पाहिलं तर दररोज लसीकरणासाठी नागरिक गर्दी करत असतात। मात्र आता पाहतोय गेल्या 3 दिवसांपासून इथं देखील पूर्णपणे शांतता आहे। नागरिक विचारपूस करतात, मात्र इथं पूर्णपणे लसीकरण हे बंद असल्याचं सांगितलं जातंय। आपल्यासोबत सामान्य नागरिक आहेत। काय सांगाल, सातत्याने पुणे शहरात लसींचा अपुरा पुरवठा होतोय, तुम्हाला देखील त्रास होतोय? हो, आम्हाला पण त्रास होतोय। नागरिकांची संख्या पाहता पुणे शहरातली ज्या पद्धतीने लसीकरणाचं काम चालू आहे त्यामध्ये खूपच त्रासदायक सर्व नागरिकांसाठी आहे। पहिला डोस घेतला आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंग होत नाही आहे। अर्धे ते 1 मिनिटात स्लॉट सगळे संपून जातात आणि बऱ्याचशा लोकांना, नागरिकांना त्याबद्दलची माहिती नसती, त्यामध्ये पण त्यांची अडचण होती। ऑन दी स्पॉट स्लॉट बुकिंग फक्त 20% ठेवलेलं आहे। 20 नागरिकांसाठी 100 नागरिकांच्या लाईन असतात। सकाळी 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून नागरिक येऊन थांबतात लाईनला। हे खूपच कष्टदायी आहे। याच्यावरती प्रशासनाने काहीतरी योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि योग्य ते नियोजन करून याच्यातून नागरिकांची मुक्तता केली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, गेल्या 3 दिवसांपासून पुणे शहरात लसीकरण होत नाही आहे कोविशिल्ड लस, तुमचा काय प्रॉब्लेम तुम्हाला येतोय का? खूप मोठा प्रॉब्लेम आहे। नागरिक या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून रांगेत थांबत आहे, तरी त्यांना इतर लस उपलब्ध होत नाही। पत्रकार असू द्या, सरकारी कामगार असू द्या, त्यांना या ठिकाणी लस उपलब्ध होत नाही। 3-4 चक्र मारायला लागतात, त्यानंतर त्यांना दुसऱ्या-तिसऱ्या वेळेला लस उपलब्ध होते। प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई करून या ठिकाणी लस रोज उपलब्ध करून द्यावी, एवढीच माझी विनंती असणार आहे। एकीकडे केंद्र सरकार म्हणते की तिसरी लाट आता ऑगस्टमध्ये येणार आहे, मग त्याच्या आधी आपलं लसीकरण हे पूर्ण व्हावं ही अपेक्षा सर्वसामान्यांची असते। तुम्हाला काय वाटते, पुण्यात गेल्या 3 दिवसांपासून लस मिळत नाही? हो, तुमचं एकदम बरोबर आहे सर। कारण जर लसीकरणाचा वेग बघितला तर आपली 135 कोटी लोकसंख्या जर 2-2 डोस घ्यायचे म्हटले तर 270 कोटीच्या आसपास जातात। जर ह्याच पद्धतीनं जर लसीकरण चालू झालं तर येणाऱ्या 10 वर्षात पण हे लसीकरण पूर्ण होणार नाही आणि याचा प्रचंड ताण आपल्या जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे केंद्र उभारलं, ते अतुलसाहेब दांगट असतील, विकासभाऊ दांगट असतील आपले,
यांच्या माध्यमातून हे लसीकरण केंद्र उभारलं, पण त्यांना त्या निरपराध लोकांना त्या जनतेला रोषाला जावं लागतं सामोरं. कारण काय होतं, 4 वाजल्यापासून लोक इथे येऊन लाईनमध्ये उभारतात आणि एक्झॅक्टली 8 वाजता समजतं की आज लसीकरण बंद आहे पूर्णपणे. पण ह्याच्यामध्ये त्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा काही हेतू नसतो की पण त्यांनाही माहिती आहे की लसी सगळ्यांना भेटल्या पाहिजेत, किती लोक असतील, हा भाग सगळा कव्हर झाला पाहिजे. पण आठवड्यातले जर 3 दिवस लसीकरण बंद झालं आणि ते उरलेले 2-3 दिवसामध्ये 100 डोस 50 डोस याच्यामध्ये सुद्धा लोकांची तारंबळ उडते, लोकांना मॅनेज करता येत नाही आहे. तर हे सर्व कुठंतरी थांबलं पाहिजे. लसीकरण हे 7 दिवस पूर्णपणे भेटलं पाहिजे आणि केंद्र सरकारला पण हीच अपेक्षा आहे की अशा पद्धतीचं जर नियोजन असेल तर तिसरी लाट आपण ही थांबवू शकत नाही आहे. नक्कीच तिसरी लाट थांबवू शकत नाही. आपल्यासोबत इथले लसीकरण केंद्रावरती असलेले नागरिक आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे लसीकरण केंद्रावरती? नागरिक विचारपूस करण्यासाठी येत आहेत का? आज तर लसीकरण बंद आहे आजचं, आणि शनिवारी चालू होतं. काल साप्ताहिक सुट्टी असल्यामुळं काल बंद, आज लसीचा पुरवठा नसल्यामुळे आज बंद आहे. नक्कीच म्हणजे लसीचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळेच मनुष्य आपण पाहतोय पुण्यात लसीकरण हे अडखळीत सुरू असलेलं पाहायला मिळते. एकीकडे पुणे शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेलं होतं, त्यानंतर लसीकरणाचा वेग हा काहीसा पाहायला मिळत होता. जिल्ह्यामध्ये जवळपास 1 लाख जणांचं लसीकरण एकाच दिवशी झालेलं होतं. मात्र जुलै महिना जसा सुरू झाला तसं या लसीकरणामध्ये अडथळा सुरू झाला आणि आताही तो अडथळा निश्चित आपण खरं तर जुलैपासून सुरळीत लसीकरण होईल असा दावे केले जात होते, आश्वासनं दिली जात होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती आधीच्या पेक्षाही वाईट आपल्याला खरं तर बघायला मिळते. औरंगाबादला जाणारं सचिन बडे आपल्या बरोबर आहे. सचिन, आपण बघतोय ज्या पद्धतीनं पुण्याला स्थिती आहे तीच औरंगाबादमध्ये सुद्धा बघायला मिळते. पण या सगळ्यामध्ये सरकारचं नियोजन चुकतंय का, हा सुद्धा आता सवाल उपस्थित होतोय. नक्कीच मनोश्री, सरकारचं नियोजन चुकतंय का हा सर्वात मोठा प्रश्न सध्याच्या स्थितीला निर्माण होतोय. राज्यभरामध्ये आपण पाहिलेलं आहे की जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली होती, परंतु ज्या पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये. औरंगाबादमध्ये तब्बल 69 लसीकरण केंद्र आहेत, परंतु 69 लसीकरण केंद्रांपैकी फक्त 4 लसीकरण केंद्र जे आहेत ते सध्याच्या स्थितीला सुरू आहेत. म्हणजे आपण पाहू शकतो की म्हणजे 65 लसीकरण केंद्र जे आहेत हे पूर्णपणे बंद आहेत. या ठिकाणी फक्त एकच कोरोना लसीचा जो डोस आहे तो काही लोकांनी घेतलेला आहे, परंतु 50,000 पेक्षाही जास्त असे नागरिक आहेत की त्यांनी लसींचा दुसरा डोस घेतलेला नाहीये. आपण माझ्या मागे पाहू शकता, हे चित्र आहे सध्या औरंगाबादचं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबादमध्ये सुद्धा लसींचा लाभ घेण्यासाठी नागरिक येत असतात, परंतु लसींचा जो काही दुसरा डोस आहे तो दुसरा डोस घेण्यासाठी अजूनही 50,000 पेक्षाही जास्त नागरिक हे प्रतीक्षेमध्ये आहेत, परंतु त्यांना दुसरा डोस मिळत नाहीये. एका लसीकरण केंद्रावर फक्त 200 नागरिकांना लस देण्यात येणार आहे. म्हणजे औरंगाबादमध्ये लाखो लसींचे लाभार्थी आहेत, परंतु त्यांना लस उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न सध्या निर्माण होतोय. आपल्यासोबत या ठिकाणचे आरोग्य अधिकारी देखील आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगाल सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिक इथे येत आहेत, परंतु गर्दी आधी होत होती, आता होत नाहीये, काय परिस्थिती सध्याची? गर्दी होती ना सर, आता पण गर्दी होती. आज लसींची संख्या जी होती ती लसींची संख्या अत्यल्प आहे, कमी आहे, त्यामुळे काय पाहायला मिळते? कारण 65 लसीकरण केंद्र बंद आहे सध्या. काय वॅक्सिन आलेलं नाही सर वरती. सध्या कोवॅक्सिन आहे आपल्याकडे 200 डोस, सेकंडचे आणि फर्स्टचे. खासगी रुग्णालयामध्ये आहेत डोस, परंतु सरकारीमध्ये उपलब्ध नाहीत. नागरिक थोडे संतापलेले आहेत. मग आम्हाला काय करायला पाहिजे, काय वाटतं सर याच्याबद्दल आमचे वरिष्ठ तुम्हाला माहिती देतील. नक्कीच आपण पाहू शकतो मनोश्री की सध्याच्या स्थितीला खासगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोस शिल्लक आहेत, परंतु सरकारी ज्या संस्था आहेत किंवा सरकारी रुग्णालय आहेत किंवा मग आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी लसी उपलब्ध नाहीयेत. सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो, सर्वसामान्यांनी आता विकत लस घ्यायला हवेत का? सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर 50,000 पेक्षाही असे नागरिक आहेत, त्यांना लसींचा दुसरा डोस हवाय. सुरुवातीला 28 डोसची प्रतीक्षा होती, त्यानंतर ती प्रतीक्षा 84 दिवसांवर गेली. 120 दिवस उलटून देखील त्यांना दुसरा डोस मिळत नाहीये. सध्याच्या स्थितीला जे नागरिक आलेले आहेत त्यांना पहिला डोस मिळतोय, परंतु दुसरा डोस मिळवण्यासाठी काही धडपड करावी लागेल का, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं मत असं आहे, खासगी रुग्णालयांना जे काही डोस देण्यात आलेले आहेत ते डोस सध्याच्या स्थितीला खासगी रुग्णालयांचे काढून सरकारी रुग्णालयांना देण्यात यावे आणि सर्वांना लाभ देण्यात यावा. जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी हाच एक पर्याय सध्या तरी बघायला मिळतो, पण अर्थातच हे सगळं सरकारने मनावर घेणं कुठेतरी गरजेचं आहे. मीरा भाईंदरला जाणार आहोत. महेंद्र वानखेडे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. महेंद्र, आपण होतो मीरा भाईंदरमध्ये सुद्धा आपण होतो ज्या पद्धतीनं लसीचा तुटवडा जाणवतात, लोक अनेक ताटकळत उभी आहेत, अनेकांचे दुसरे डोस घेणे बाकी आहेत. अगदी खरं तर वेळ उलटून गेलेले तर हे दुसरे डोस उपलब्ध झाले नसल्यामुळे तीव्र नाराजी ते अगदी व्यक्त करताना दिसतात. काय नेमका त्यांचं म्हणणं आहे आता?
बरोबर आहे मनुश्री. एकंदरीत मीरा भाईंदरची परिस्थिती पाहायला गेलं तर मीरा भाईंदर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागामध्ये 27 जे आहेत ते लसीकरण केंद्र जे आहेत ते सुरू करण्यात आले होते. मात्र मागील 5 ते 6 दिवसापासून हे जे लसीकरण केंद्र आहे ह्या 27च्या 27 लसी केंद्राला जे आहे ते पालिकेने कुलूप लावलेलं आहे. कारण की शहरामध्ये होणारा कोविशिल्डचा किंवा कोवॅक्सिनचा पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. त्याच्यामुळे पहिला डोस ज्या व्यक्तींनी घेतलेला आहे त्या व्यक्तींना तब्बल 84 दिवसपेक्षा 90 दिवसपेक्षा अधिक दिवस झाल्यानंतर देखील दुसरा डोस मिळत नाही. नागरिक जे आहेत ते सकाळी 6 वाजता जे आहेत ते लसीकरण केंद्रावर जाऊन लाईन लावतात. मात्र काही ठिकाणी जे आहे 100 डोस आल्यामुळे ते जे आहे ते 9च्या दरम्यान संपतात. त्याच्यामुळे अनेक नागरिकांमध्ये जो आहे तो आता असंतोषचं वातावरण पसरलेलं आहे. मनुष्य एकंदरीत पाहायला गेलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो पुन्हा वाढत आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं जे आहे ते आता वर काढलेलं आहे. त्याच्यामुळे आता तिसरी लाटची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच्यामुळे एक प्रकारची भीती आहे. मात्र आपल्यासोबत काही नागरिक आहेत जे शहरातली ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, काही जणांनी डोस घेतलेला नाही. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. दादा काय सांगाल, आपण पहिला डोस कधी घेतला होता आणि आपण दुसरा डोस घेतलाय का, काय एकंदरीत सांगा? मी 9/4/21ला पहिला डोस घेतलेला. त्याच्यानंतर आम्हाला 2 महिन्याची मुदत दिली होती. आज 3 महिने पूर्ण झाले. 3 महिने पूर्ण होऊन सुद्धा आम्हाला दुसरी लस मिळत नाही. शताब्दीमध्ये 2दा गेलो, त्यांनी आम्हाला 8-9 वाजेपर्यंत थांबवलं. त्याच्यानंतर म्हणे लसी संपलेले आहे. आता या प्रत्येक ठिकाणी तर आम्ही असं जात राहिलो. आता आमच्या मिसेसने आम्हाला पहिला डोसही मिळालेला नाही आहे. ऑनलाईन आम्ही बुकिंग केलं तर तिथे शुल्क मागितलं जातं. काय बरं त्यांचं 800 रुपये देऊन ओरिजिनल लस देतील की नाही देतील. बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट लसेस दिल्या गेलेले आहेत. आता हे आमच्या कुटुंबाला एक भीतीच आहे. आणि आता ही तिसरी लाट चालू झाली आहे. त्या तिसऱ्या लाटीचं या लोकांनी आम्हाला एक भीती दाखवल्या तर आम्ही समाजामध्ये वावरतो. आमचं कुटुंब, आमची लहान मुलं आहेत, आम्ही यांची देखरेख करणारी. या प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की ह्यांनी लसीचा कुठेतरी तुटवडा आहे तो पूर्ण करावा. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन यांनी महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने यांच्या घरोघरी जाऊन लसी दिल्या तर हा तुटवडा पुरा होणार आहे. आता अन्यथा आम्ही सकाळी 6ला लाईनीत उभं राहायचं आणि 8 वाजले की यांचं कार्यालय चालू होतं, 9ला यांचं बंद पडतं. का तर आमच्याकडे 50 लसी आल्या होत्या. आम्ही वाटल्यात तुम्हाला परत टोल फ्री नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही 8 नंतर कॉल करा. कॉल केल्यानंतर ते आम्हाला आणि 2 दिवसाची तारीख देतात. या तारखा थांबवा. म्हणण्याचा उद्देश काय आहे, आता या तिसऱ्या लाटेमध्ये जर लोकांना वाचवायचं असेल तर घरोघरी जाऊन लसी केल्या तरच हा प्रादुर्भाव कमी होणार आहे. अन्यथा ही स्थिती तशीच राहणार. दादा काय सांगाल, आपण पहिला डोस कधी घेतला होता, घेतलाय की नाही, काय सांगाल? अजूनपर्यंत मी पहिला डोस घेतलेला नाही आहे. पहिला डोस इथे जेव्हा आला मीरा भाईंदरमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की मीरा भाईंदरमध्ये अतिशय कमी प्रमाणात इथे लस येते. आणि हे 27 केंद्र फक्त 100 लसेस येतात. आणि जेव्हा मी पहिला डोस घेण्यासाठी गेलो तर विदिन 15 मिनिटाच्या आतमध्ये सगळं ते लाईन ते संपली होती आणि डोस मिळाला नाही आहे. माझी राज्य सरकारला माझी एवढीच विनंती आहे की जर काही तिसरी लाट येण्याची संभावना आहे, जर तुम्ही दाखवता की येणार आहे तर प्रत्येक घराघरात प्रत्येक विभागामध्ये या जे कर्मचारी आपले महानगरपालिकेचे कर्मचारी बोला किंवा डॉक्टर्स बोला जाऊन लस दिली लोकांना तर येणार आहे तिसरी लाट ही संभावना कमी होईल. कारण आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगू इच्छितो की मीरा भाईंदरमध्ये 8 दिवस बोला किंवा 2 वीक बोला ही लस येतच नाही आहे. नागरिकांचा बराच संताप ह्या गोष्टीमुळे आहे. मी राज्य सरकारला एवढी विनंती करेल की तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी गांभीर्य करा आणि मीरा भाईंदरसाठी तुम्ही जेवढंच पॉसिबल होईल जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही या ठिकाणी लस द्या. हे नागरिकांना कुठेतरी ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावातून वाचवा असं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. दादा काय सांगाल, पहिला डोस आपण पाहू शकतो मनश्री, एकंदरीत पाहायला गेलं तर नागरिकांमध्ये जो आहे तो असंतोषाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर तब्बल जे आहे ते 6 वाजता सकाळी लाईन लावल्यानंतर देखील डोस मिळालेला नाही. त्याच्यामुळे आता लसीकरणच्या तुतड्यावरती राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांनी एक वेगळ्या प्रकारचा प्लान जो आहे ती रणनीती आखून सोसायट्यांमध्ये जाऊन घरोघरी जाऊन जे आहे ते लसीकरण केलं पाहिजे अशी आता सामान्य नागरिकांनी जो आहे तो आवाज वारंवार लसीकरण करा किंवा लसीकरणासाठी पुढाकार घ्या म्हणून वारंवार खरं तर आवाहन केलं जातं. त्यात तिसऱ्या लाटेची भीती आहे. पण प्रत्यक्षात लस किती उपलब्ध आहेत याबाबत मात्र कोणीच जास्त लक्ष गांभीर्याने घेत नसल्याचं बघायला मिळतंय. सुद्धा लोक अगदी सकाळी पहिल्या पहाटे उठून
वॅक्सिनेशन सेंटरच्या बाहेर रांगा लावतात आणि एकच बोर्ड सध्या बघायला मिळतो, ती म्हणजे लस उपलब्ध नाही आहे, वॅक्सिन उपलब्ध नाही आहे. लोकांचा वेळ वाया जातो. आपण बघितलं इतक्या लांबून लांबून लोक येतात, त्यात निराशा पदरी पडते. त्यामुळे कुठेतरी हे सगळं थांबण्यासाठी तातडीनं नियोजन करणं किंवा जास्ती केंद्र सरकारवर दबाव आणणं वॅक्सिनेशनसाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी हा एकच पर्याय सध्या तरी बघायला मिळतो. आणि ज्या आलेल्या लसींचं नियोजन सुद्धा राज्य सरकारनं तितकंच करणं गरजेचं आहे. सगळ्याच राज्यभरात कानाकोपऱ्यात आपण बघतोय की लस उपलब्ध नसल्यामुळे नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते. थेट आपण जाणार आहोत कल्याण डोंबिवलीला जाणार आहोत. सुरेश काटे आपल्याबरोबर आहे. सुरेश, कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सध्या? मनुश्री, गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य नागरिक असतील किंवा सगळेच जे नागरिक आहेत ते कोरोनाला त्रस्त झालेले आहेत. आणि एकंदरीतच जानेवारीपासून लसीकरण सुरू केलं आहे. त्यावेळेस जानेवारीच्या काळामध्ये लसीकरणाला फारसा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला नाही. त्यानंतर ज्यावेळेस नागरिकांकडून प्रतिसाद मिळायला लागला तर लस कुठेतरी कमी पडते असं चित्र समोर आलं. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 2 दिवसापासून लसीकरण बंद आहे. महापालिकेकडे लस शिल्लक नाही, मात्र खाजगी रुग्णालयामध्ये लस शिल्लक आहे. त्या ठिकाणी पैसे देऊन नागरिक जे आहेत ते लस घेत आहेत. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत कल्याणची परिस्थिती काय आहे. काय सांगाल की कल्याण डोंबिवलीमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू आहे, मात्र महापालिकेमध्ये लस शिल्लक नाही. आपलं काय मत आहे यावर? माझं मत असंच आहे की जेव्हापासून हा करोना आलेला आहे तेव्हापासून या महानगरपालिकेची स्थिती अशीच आहे. आणि कुठल्याही प्रकारची सुविधा द्यायची वेळ आली तर महानगरपालिकेकडे पैसाच नसतो. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वादा आणि श्रेयामुळे इथल्या करदात्याच्या किंवा महानगरपालिकेत राहणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून अचानकपणे नागरिकांना सांगितलं जातं प्रसारमाध्यमातून की बाबा उद्यापासून लस बंद आहे. तर लस बंद नसण्याचं कारण की हे लोक लस विकतच घ्यायची यांची तयारी नाही आहे, यांची मानसिकताच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रायव्हेट हॉस्पिटलवाले लाखो रुपये भरून ते लस उपलब्ध करून घेतात स्वतःला. आणि साहजिकच की ते लोक पैशाने घेऊन विकणार आणि त्यांच्याकडे 800 ते 1000 रुपयामध्ये ती लस उपलब्ध होते. याचे खूप मोठे महानगरपालिकेमध्ये राहत असताना कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा मिळतच नाही. पण लस मिळत नाही नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक किंवा रिक्षावाले यांचे खूप हाल आहेत. याची मला खंत वाटते. नक्कीच तुम्ही काय सांगाल की सध्या महापालिकेकडे लस शिल्लक नाही आहे, खाजगी रुग्णालयामध्ये लस आहे, आपलं काय मत आहे? त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, ते लसमध्ये 50% रिक्षावाल्यांना तर लस भेटली नाही आहे मेन गोष्ट तरी. आणि त्याच्यामध्ये जर घ्यायला आपण गेलो तर ते सांगतात की लस संपली किंवा आमच्याकडे अवेलेबल नाही आहेत. आणि मग आपल्याला प्रायव्हेटमध्ये तर परवडत नाही आहे. त्याचं गेलं तर 1000-1200 रुपये ते लोक घेतात. तर महानगरपालिकेकडे म्हणजे एवढी तरी इच्छा आहे की तरी रिक्षावाल्यांना किंवा आम जनतेला तर भेटतच नाही आहे. हे लसीकरण बोलले तर विकली जाते आणि कमी प्रमाणाने गरीब लोकांना म्हणजे भेटते. आणि जास्तीत जास्त जे पैसेवाले आहेत, जे 2 पैसे जास्त घालून घेणार आहेत, त्यांना ते कसे 2 दिवस थांब 1 दिवस थांब असे बोलून लगेच ते विकली जाते. म्हणजे 2 पैसे जास्त देऊन लगेच त्यांना देतात. पण महानगरपालिकेमध्ये जर आपण गेलो तर बोलणार की आज लस संपली, उद्या या, उद्यात गेलं की मग ते लोक सांगतात की आमच्याकडे लस उपलब्ध आहे, पण जेवढे आमचे टक्केवारीज आहे त्यांना आम्ही लसीकरण देऊन झालेलं आहे. तर ते सांगून म्हणजे आजची डेट उद्या, उद्याची परवा, परवाची तेरवा करून पुढे ढकलत जातात. नक्कीच तुम्ही काय सांगाल? सर, आमचा सध्या काय बघा, आमच्याकडे कसं आहे, सध्या आम्ही रिक्षावाले आहेत, आम्हाला लस देणं आमचे उपलब्ध नाहीत, आमच्याकडे अवेलेबल पैसे नसतात आमच्याकडे. तर अशा पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये लसीचा तुटवडा एकंदरीत समोर येत आहे. मनुश्री, निश्चितच आपण बघतो अनेकांकडे आपण बघतो पैसे नाही आहेत, उपलब्ध नाहीत. कारण जर लस घ्यायची असेल तर प्रायव्हेट ठिकाणी खाजगी लस केंद्रांवर खरं तर लस उपलब्ध आहे आणि त्यासाठी अगदी अव्वाच्या सव्वा दरसुद्धा मोजले जातात. अर्थातच त्यामुळे सर्वसामान्य करायचं काय प्रश्न उपस्थित होत आहे. इगतपुरीला जाऊया. विकास काजळे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. विकास, इगतपुरी आणि परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे सध्या? विकास काळजे याच्याशी आपला संपर्क होत नाही. पुण्याला जाऊया. अमोल धर्माधिकारी आपल्याबरोबर आहे. अमोल, आपण बघतोय की राज्यभरात ही परिस्थिती दिसत आहे. कारण अगदी पुण्यामध्येच नाही तर पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे का? कारण अनेक ठिकाणी कोवॅक्सिनचे डोस उपलब्ध आहेत, पण जास्तीत जास्त लोकांनी कोविशिल्डचे डोस घेतलेले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी कोविशिल्ड बनते तिथेच उपलब्ध नसल्यामुळे आणखी तीव्र नाराजी बघायला मिळते.
नक्कीच. आपण सुरुवातीला मनुश्री पाहिलं तर जिथं कोविशिल्ड लस उपलब्ध केली जाते ते पुणेच आहे आणि पुण्यामध्ये प्रामुख्यानं प्राधान्य देऊन पुण्याला जास्त लसींचा कोटा द्यावा अशा प्रकारची मागणी देखील केलेली होती. ग्लोबल टेंडर काढण्याची देखील चर्चा झालेली होती. मात्र या चर्चा फक्त चर्चाच राहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात तसं काहीही झालेलं नाही आणि त्यामुळे जसे सर्व जिल्ह्यांना कोविशिल्ड लसीचं वितरण होतं तसंच वितरण हे पुण्याला देखील होताना पाहायला मिळतंय. पुणे शहरात एकीकडे 3-3 दिवस लसीकरण बंद होत असताना ग्रामीण भागामध्ये काही अंशी लसीकरण हे सुरू असतं. मात्र तिथं देखील आपण पाहतोय 100 म्हणजे एकाच केंद्रावरती 100 जणांना लसीचे डोस दिले जातात. तिथं देखील कोविशिल्ड लसीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे सध्या तरी ग्रामीण भागामध्ये कोविशिल्ड लस आहे तिथं देखील लसीकरण सुरळीत आहे. मात्र संख्या जास्त पाहिजे. एका केंद्रावरती किमान 300 डोस जरी उपलब्ध असले तरी मग तिथल्या नागरिकांना ती लस घेता येईल. मात्र आपण पाहतोय तर तिथं देखील कमी लस आहे. मात्र प्रामुख्याने पुणे शहर जे सुरुवातीपासून हॉटस्पॉट ठरलेलं आहे तिथं मात्र अजूनही लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण बघतो आणि हीच परिस्थिती सगळीकडे आहे. इगतपुरीला पुन्हा एकदा जाणार आहोत. विकास काजळे आपल्याबरोबर आहेत. विकास, काय नेमकं सांगाल? नाशिक, इगतपुरी या भागात वारंवार खरं तर यापूर्वी सुद्धा आवाज उठवला गेला. लोकांनी अगदी तीव्र नाराजी सध्या उघडपणे व्यक्त केली आहे. मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी खरं तर डोसेस उपलब्ध झाले होते. मात्र आज पुन्हा जैसे तीच परिस्थिती आहे. मनुश्री, निश्चितच इगतपुरी तालुक्याचा जर विचार केला तर ग्रामीण भाग आहे आणि तिसऱ्या लाटेवरच्या संदर्भात जर आपण चर्चा करण्याचं जर हे केलं तर असे काही लोक आपल्या समोर येतात की ग्रामीण भागातील जे आदिवासी लोक आहेत ते लस घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की लस घेतल्यानंतर आपल्याला काही साईड इफेक्ट्स होतात का, या संदर्भात देखील प्रशासनाने निश्चितच प्रबोधन करण्याची गरज आहे. याच्यानंतर आणखीन जर आपण विचार केला तर काही जे लोक आहेत त्यांना दुसऱ्या लसीसाठी देखील वारंवार प्रतीक्षा करावी लागते किंवा हॉस्पिटलच्या चक्कर करावे लागतात आणि दुसरीकडे देखील त्यांना उपलब्ध होत नाही. आपल्याबरोबर काही आदिवासी समाजाचे युवक आहेत. त्यांच्याकडनं आपण इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ती जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल? आदिवासी समाजासाठी तुम्ही ग्रामीण भागात काम करता तर त्यांच्या मनातून काय भावना आहे आणि लसींच्या संदर्भात त्यांचं काय अपेक्षा आहे त्यांच्या? विकासजी, मी इगतपुरी त्र्यंबके तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करत असताना आदिवासी ग्रामीण खेड्यापाड्यामध्ये आत्ताची परिस्थिती अशी का ज्या आशा सेविका असतात त्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये वॅक्सिन संदर्भात माहिती देतात. पण त्यात अशा ग्रामीण खेड्यापाड्यातले जे काही आदिवासी लोक आहे त्या गोष्टीला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. त्यांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला, भीती निर्माण झालेली पूर्णपणे. शासनाने या गोष्टीकडे पूर्ण ग्राउंड लेवलला लक्ष दिलं पाहिजे का त्या लोकांच्या मनातली भीती कशी निघून जाईल या ठिकाणी. माझ्याबरोबर आणखी एक ग्रस्त आहेत. त्यांना दुसऱ्या लसीसाठी देखील खूप मोठा त्रास करावा लागला. तुम्ही काय सांगाल? म्हणून तिसरी लाट जर कधी रोखायची असेल तर लसीकरण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण घोटी शहर असं आहे का हायवे लगत असलेलं आहे, मोठी बाजारपेठ असलेलं घोटी शहर आहे. आणि इथं काय होतं, ज्यावेळेस लस येतात आणि शहराच्या लोकांना ते माहिती होत नाही आणि इथं 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर नाशिक शहर आहे. म्हणजे नाशिकच्या लोकांना माहिती होऊन जातं का इथं लस उपलब्ध आहे. ते लवकर येऊन नंबर लावतात आणि घोटीचे लोक त्याच्यापासून वंचित होतात आणि त्यामुळे लस मिळतच नाही. आता पहिला डोस झालेला आहे पण दुसरे डोस मिळत नाही. जर कधी कोवॅक्सिन असेल तर कोशिल्ड तिथं राहते आपण नंबर लावायला गेल्यानंतर. आणि बरेचसे वैद्यकीय अधिकारी म्हणा किंवा डॉक्टर म्हणा जरी इथं त्या घोटी शहरामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट आहे पण ते नाशिकमध्ये अर्थातच आपण बघतो की हीच परिस्थिती आहे. राज्यभरात खरं तर लस मोठ्या प्रमाणात खरं तर येणं गरजेचं होतं. सर्वसामान्यांना लस तातडीनं मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. मात्र ज्या पद्धतीनं खरं तर आश्वासन देण्यात आलं होतं की जुलैपासनं किंवा जुलैच्या एंडपासनं सुरळीत कुठेतरी लसीचा पुरवठा होता, त्यामुळे लोकंसुद्धा अगदी आशेने बसली होती. मात्र त्यापेक्षाही पूर्वीपेक्षाही वाईट परिस्थिती सध्या बघायला मिळते. लोकांपर्यंत लसच उपलब्ध होते. अगदी शहरी भागात नाही होत तर ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. कोरोनाशी लढायचं असेल तर लशीशिवाय दुसरं शस्त्र नाही, लशीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातच तिसरी लाट आता येऊ घातलेली. त्यामुळे तातडीनं सरकारनं पावलं उचलणं गरज आहे. काय नेमका लोकांच्या व्यथा आहेत हे आपण जाणून घेतलं आहे. या सगळ्याचे अपडेट सुद्धा आपण दिवसभर बघणारच आहोत. पण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.